वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमस्कार, माझं नाव नीला अभ्यंकर. आज आपण 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या अध्यायाला अर्जुनाच्या प्रश्नापासून प्रारंभ झाला नसून भगवंतांनी स्वतःच एक नवा विषय सांगितला आहे. या अध्यायात 12व्या श्लोकापासून अर्जुनाच्या प्रश्नाला सुरुवात झाली आहे. या प्रश्नावरून पुढे 19 ते 42 श्लोकांपर्यंत विभूती सांगितलेल्या आहेत. मूळ अव्यक्त परमात्म्यापासून व्यक्त जगत निर्माण झालं आणि या जगामध्ये निर्माण झालेले मानवही परमात्म्याचे स्वरूप जाणावे. त्या परमेश्वर भावाने त्याची निरंतर सेवा करावी व ती सर्व कर्मे भगवंताला अर्पण करावी, हा महत्वाचा संदेश 9व्या अध्यायाने दिलेला आहे. हिंदू धर्मात मूर्तीपूजेचे तत्व विभूती योगात प्रगट केले आहे. कृष्णाच्या आधीही मूर्तीपूजा सुरू होतीच, पण या अध्यायात मूर्तीपूजेचे तत्व विस्ताराने सुसूत्र पद्धतीने सांगितलेले आहे. उदाहरणार्थ, शस्त्रधाऱ्यामध्ये राम मी आहे, कृष्ण मी आहे, विष्णू मी आहे, गाय माझं स्वरूप आहे, गंगा हिमालय माझे स्वरूप आहे. जगात जे जे भव्य दिव्य उदात्त चकित करणारे आहे ते सगळं भगवंताचं रूप आहे. हल्लीच्या काळातही अशी काही रूपं सांगता येतील. उदाहरणार्थ, वैज्ञानिकात आईन्स्टाईन, मंत्र अस्त्रांमध्ये अण्वस्त्र, कोहिनूर हिरा, शिवछत्रपती राजा, पंढरपूर क्षेत्र, भागवत पुराण इत्यादी इत्यादी. सर्व संत भगवंताच्या विभूतीच आहेत. कृष्णाला ओळखण्यासाठी कृष्णावर मात्र आपल्याला प्रेम करायला हवं. गर्भाला जसं मातेचं ज्ञान नसतं तसंच ब्रह्मांडातील माणसं, देव, महान ऋषींना सुद्धा कृष्णाचं ज्ञान नसतं. सृष्टीमध्ये सर्व मानसिक भाव, उदाहरणार्थ शोक, हर्ष, मोह, भय, अभय इत्यादी परमात्म्यापासूनच होतात असं भगवंतांनी इथे सांगितलंय. देवांना सुद्धा माझं वय कळत नाही. जलचरांना सागरांची व्याप्ती कळत नाही, तशी माझी व्याप्ती कोणालाही कळू शकत नाही. पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच ठाऊक नसते, तर भगवंताचं रूप भगवंतालाच ठाऊक. इतकं ते विश्वव्यापी असतं असं गीतेच्या पूर्वार्धात भगवंताने पाहिलं की अर्जुन चांगला श्रोता आहे की नाही. जसं मातीचा माठ असतो, तो गळका आहे की नाही हे आपण पाहतो. गळका नसेल तर पाण्याने काठोकाठ भरता येतो. तसं भगवंत म्हणाला, अर्जुन म्हणजे माझ्या पक्क्या म्हणजे माठासारखा आहे. मी सांगतो आहे ते तो लक्ष देऊन ऐकतोय. म्हणून मी अर्जुनाला गीतेच्या उत्तरार्धात सांगायला सुरुवात केली. अर्जुन हा श्रीकृष्णाचा परमभक्त. आईच्या वात्सल्याने भगवंत अर्जुनावर प्रेम करतायत. निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताच्या विभूती कुठून आल्या? भगवंत एकच आहे. जसं बीज एकच असतं, पण पेरल्यावर हळूहळू वाढतं, पानं फुलं येतात, खोड मोठं होतं, तसं मुळात भगवंत एकच आहे, पण हळूहळू त्याच्या विभूती उत्पन्न होतात. एकट्या असणाऱ्या भगवंतापासून लोकपाल म्हणजे 7 ऋषी, 4 मनु निर्माण झाले आणि पुढे प्रजा निर्माण झाली. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्याशिवाय काहीही नाही. भगवंत म्हणतात, जे योग्य आहे, उत्तम आहे, ते मला भावतं आणि तिथे मी असतोच, हे लक्षात ठेवा. मग तुला कुठे रे शोधायचं असा प्रश्न आपल्या मनात येईल. तर उत्तर असं आहे, डोंगरावरून पडणारा धबधबा, सकाळ संध्याकाळी आकाशात दिसणारे सुंदर रंग, विविध पक्षी, फुलं, वृक्ष, पर्वतरांगा, त्यातून धावणाऱ्या नद्या, रोज मिळणारे अन्न, हवा, पाणी, माझे असणारे व्यवस्थित अवयव, ह्या सुद्धा विभूतीच नाहीत का? म्हणजे मुंग्यांची रांग, मधमाशांचं पोळं, कोळ्याचं जाळं इत्यादी आपल्याला खूप काही शिकवतं. निरागस बालकाचं हास्य, देवाची केलेली सुंदर पूजा, निर्व्याज प्रेम, एकमेकांसाठी केलेला त्याग, आपण खाल्लेलं अन्नाचं लाल रक्त बनतं, पण त्या लालातच बाळासाठी पांढरं दूध, शुभ्र दूध होतं इत्यादी सर्व म्हणजे भगवंताच्या विभूतीच आहेत. त्याचं चिंतन मनन मात्र आपल्याला करायला पाहिजे. आता विभूती म्हणजे काय? तर विभूती याचा अर्थ आपल्याला दृश्य जगतामध्ये ठळकपणे दिसणारे परमेश्वराचे दर्शन. जसं ज्ञान, तसं ज्ञानाच्या विरोधी अज्ञान देखील परमात्म्यापासून झालेला आहे. तसा असमोह, तसा मोह देखील तत्वतः परमात्म्यापासून झालाय. क्षमा, अक्षमा, सत्य, असत्य, दम म्हणजे इंद्रिय नियमन आणि इंद्रिय स्वयं सोडण्याची वृत्ती, ही सुद्धा परमात्म्यापासूनच निर्माण झाली आहे.
शम म्हणजे मनाची आणि अंतःकरणाची अत्यंत प्रशांत अशी स्थिती, तर मनाची सैरभैर अशी फिरणारी वृत्ती देखील परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे. सुख दुःख, उद्भव नाश, भाव अभाव, भय अभय हे दोन्ही प्रकारच्या वृत्ती परमात्म्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. यश परमात्म्यापासून म्हणजे आहे आणि अपयश पण परमात्म्यापासून झालेलं आहे. अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, हिंसा, विषमता, अतुष्टी, अतपस्विता, अदान हे सगळे भाव देखील परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत. यातील काही परस्पर विरोधी भाव भगवंतांनी स्वतः सांगितले आहे. त्यावरून सर्वच परस्पर विरोधी भाव समजून येतात. सर्व ऋषीगण मी निर्माण केलेत असे भगवंत म्हणतायत. ऋषीगणांपासून निर्माण झालेली सर्व प्रजा ही तत्वतः माझ्यापासून निर्माण झालेली आहे असे भगवंत सांगतायत. म्हणूनच प्रत्येक जण आपलं गोत्र सांगतो. ते ऋषींचं नाव असतं. जसं माझं वशिष्ठ गोत्र आहे, म्हणजे म्हणजे आमच्या कुळाची उत्पत्ती या वशिष्ठ ऋषीपासून झाली आहे. हे ऋषी परमात्म्यापासून निर्माण झाले. आध्यात्मिक परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरा देखील तत्वतः माझ्यापासूनच निर्माण झाली आहे. मी सर्वांचा आदिगुरु आहे आणि सर्व ज्ञान माझ्यापासून गुरु शिष्य नात्याने झिरबत झालेले आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ज्याचे मन निष्कंप झालेले आहे, ज्याचे अंतःकरण कंपनरहित झालेले आहे, जो अत्यंत स्थिर शांत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, तोच फक्त हे सर्व जाणू शकतो. नंतर मग पुढे ते म्हणतात की मच्चित्त होऊन बघा, म्हणजे 9व्या अध्यायामध्ये भगवंत सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः हा श्लोक मध्ये म्हणतायत की मच्चित्त मदत प्राणाम बोधयंत परस्परम, म्हणजे असे म्हणतायत की ते मच्चित्त होऊन त्यांच्या सगळ्या चित्ताला मी व्यापून राहतो. एवढेच नव्हे तर त्यांचे चित्त माझ्यामध्ये पुरेपूर भरलेले असे राहते. माझ्या ठिकाणी त्यांचे सर्व प्राण लीन झालेले असतात. माझी कथा, माझे चरित्र, माझे गुण, माझे तत्व सर्वांना सांगतात आणि अशा प्रकारे ते माझ्यामध्ये रममाण होतात. मी त्यांच्या आत्मभावामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये प्रवेश करतो आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून तेजस्वी अशा ज्ञानदीपाने त्यांच्या अंतरी अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हा 10वा अध्याय अत्यंत विलक्षण असा आहे. भगवंतांनी आपल्या अचिंत्य सामर्थ्याबद्दल सांगितल्यावर अर्जुन आता भगवंताची स्तुती करायला लागतोय. अत्यंत रुजुतेने नम्रभावाने सद्गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांना राजी राखण्यासाठी शिष्याने कशा रीतीने बोलावे याचा एक वस्तुपाठच भगवान व्यासाने अर्जुनाच्या या स्तुतीच्या निमित्ताने आपल्या पुढे ठेवलेला आहे. अर्जुन भगवंतांना म्हणतोय की तुम्हीच परब्रह्म आहात, तुम्ही सर्वांचे प्राप्तव्य श्रेष्ठ गंतव्य स्थान आहात, तुम्ही परम पवित्र आहात, शाश्वत दिव्य पुरुष, आदिदेव, अजन्मा, सर्वव्यापी आहात. सर्व ऋषी, नारद, असित, देवल आणि व्यासही तुमच्या स्वरूपाचे असेच वर्णन करतात आणि तुम्ही स्वतः देखील आपल्या स्वतःविषयी याच प्रकाराने सांगत आहात. तुम्ही सांगता आहात ते मी सत्य मानतो. हे भगवान, तुमचे मूळ देवाला देखील माहित नाही. मग आम्ही साधी माणसं काय जाणणार? यात तर म्हणजे कोणताच संशय नाही. हे सर्व भूतग्राम उत्पन्न करणाऱ्या भूतेशा, देवदेवा, जगतपते केवळ आपणच आपल्याला जाणण्यासाठी समर्थ आहात. यांच्या पाठोपाठ अर्जुनाने भगवंताला विभूती सांगण्यासाठी प्रार्थना केली. ज्या दिव्य विभूतीने तुम्ही सर्व लोक व्यापून राहिले आहात, त्या तुमच्या विभूती आपणच मला कृपा करून सांगा. हे योगीन, सदा सर्व काळ तुमचे चिंतन करत असताना मी तुम्हाला कशा प्रकारे ओळखावे? हे भगवान, कोणकोणत्या पदार्थांमध्ये मी तुमचं चिंतन करावं? योगी कशा प्रकारे तुमचं सतत चिंतन करतात? हे जनार्दना, आपला स्वतःचा योग म्हणजे विस्तार म्हणजे सामर्थ्य आणि प्रत्यक्ष विस्तार म्हणजे विभूती तुम्ही मला पुन्हा एकदा विस्ताराने सांगा. कारण तुम्ही 7व्या अध्यायामध्ये थोड्याशा सांगितल्या होत्या, पण त्या आता मला परत सांगा. मला पुन्हा विस्ताराने हे सगळं ऐकायचंय. सर्व जगत माझ्यापासून निर्माण झालेले आहे. मी ते दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे धारण केलेले आहे. या जगतामध्ये माझ्याखेरीज अन्य काही नाही असे तुम्ही म्हणाला होतात. त्या विभूती आता मला विस्ताराने परत सांगा. भगवंताच्या विभूती अर्जुन विचारतोय, त्यामध्ये निर्जळ्या विभूतींचे देवता म्हणून ध्यान करता यावे हे कारण नाही. तर विभूतींच्या ठाई सर्वव्यापी परमेश्वराची भावना ठेवण्याचा हेतू आहे. परमेश्वराच्या या निरनिराळ्या विभूतींना देवता मानणे अल्पबुद्धीचे लक्षणे असे विनोबा आणि लोकमान्यही म्हणतात. 10व्या अध्यायाचा मुख्य विषय म्हणजे विभूती योग आहे. सर्वत्र होणारे जगताचे दर्शन हाच माझ्या विभूती विस्तार आहे. फक्त त्यातील काही ठळक विभूती मी तुला सांगतो इतकेच. माझ्या विस्ताराला अंत नाही असे म्हणून भूतमात्रांच्या ठाई स्थित असणारा आत्मा ही आपली पहिली विभूती भगवंताने
सांगितली. विनोबा म्हणतात की सर्वभूत हृदय म्हणजे सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी हृदयरूपी गुहेतील मोकळ्या जागेमध्ये म्हणजे चिदाकाशामध्ये राहणारा निरुपाधिक निष्कंप चैतन्य मात्र शुद्ध जाणीव स्वरूप एकाच शब्दात सांगायचे तर आत्मा सर्वभूत हृदय म्हणजे सर्वभूत मात्रांच्या अंतर्यामी असणारा चेतन स्वरूप आत्मा ही म्हणजे माझीच विभूती आहे. मी म्हणजे परमात्माच सर्वभूत मात्रांचा आदी आहे, मध्य आहे आणि अंतही आहे. सर्वभूत मात्रांचा आदी म्हणजे ब्रह्मा, मध्य म्हणजे विष्णू आणि अंत म्हणजे महेश शिव मी आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांच्या कार्याच्या आविष्कारावरून भिन्नपणे प्रतीत होतात, त्यामुळे त्यांना वेगवेगळे देव म्हणून गणले जाते. पण समोर ज्याला थोरला देव म्हणतात तो परमात्मा मात्र एकच आहे हे लक्षात ठेवावं. वस्तुतः एका परमात्म्याच्या अचिंत्य शक्तीची भिन्न भिन्न असणारी ही 3 वेगवेगळी रूपं आहेत. आता आपण भगवंतांनी सांगितलेल्या अनेक विध विभूती बघूया. आधी तिला बघा 12 पुत्र होते. त्या 12 पुत्र धाता मित्र इत्यादी त्या पुत्रांची नावं होती. त्यात विष्णू अर्थात वामन म्हणजे मी आहे, ज्यांनी बलीकडून 3 पद भूमी मागितली तो वामन मी आहे. चंद्र नक्षत्र तारे अग्नी इत्यादी जितक्या काही प्रकाशमान वस्तू आहे त्यात किरणे असणारा सूर्य मी आहे. आणि म्हणून रोज आपण त्या सूर्याला भगवंत म्हणून नमस्कार केला पाहिजे. कोणीतरी मला एकदा प्रश्न विचारला होता, तुम्ही देव पाहिलात का? तेव्हा मी उत्तर दिलं ते हो, मी रोज देव पाहते आणि तो म्हणजे सूर्य. 27 नक्षत्रांचा अधिपती चंद्र मीच आहे. वेदामध्ये सामवेद मी आहे. सर्व देवतांचा मुख्य इंद्र ती माझीच विभूती आहे. इंद्रियात मुख्य मन ही माझीच विभूती आहे. मन पहा कसं असतं, मनाच्या म्हणजे हातात सगळी इंद्रिय असतात पण मन मात्र बेटो कोणाच्याही हातात नसतं. प्राण्यांमधील चेतना शक्ती ही माझी विभूती आहे. रुद्रामध्ये शंकर हे कल्याण प्रदान करणारे आणि कल्याण स्वरूप आहेत ती माझीच विभूती आहे. कुबेर यक्ष आणि राक्षसांत मुख्य असल्याने ती भगवंताचीच विभूती आहे. अग्नी हे भगवंताचे मुख असून सर्व देवतांना हवी पोचविणारे म्हणून ती भगवंताची विभूती आहे. सुमेरू पर्वत हा सोन्यात रत्नांचा भांडार आहे म्हणून ती पण माझीच विभूती आहे. बृहस्पती हे इंद्रांचे गुरु तसेच देवतांचे कुलपुरोहित म्हणून अर्जुना ती पण माझी म्हणजे विभूती आहे हे समज. कार्तिकेय ज्याला स्कंद म्हणतात ते शंकराचे पुत्र असून त्यांना 6 मुख आणि 12 हात आहेत. देवतांचे सेनापती ती सुद्धा भगवंताची विभूतीच आहे. पृथ्वीमध्ये जितकी जलाशय आहेत त्या जलाशयांचा अधिपती तो जो अत्यंत गंभीर आहे आणि नेहमी मर्यादेत राहणार आहे म्हणजे त्याचं नाव समुद्र ती सुद्धा माझी विभूती आहे. भृगूंनी ब्रह्मा विष्णू महेशाची परीक्षा घेतली होती आणि म्हणून जाऊन भृगूंच्या परीक्षा घेण्याकरता म्हणून भृगूंच्या हृदयावरती जाऊन आणि विष्णूंच्या हृदयावरती भृगूंनी जाऊन लाथ मारली आणि लाथ मारून सुद्धा विष्णू शांत होते आणि ते परीक्षेत पास झाले. आणि म्हणून भगवंतांनी विष्णूंनी वक्षस्थलावर चरणचिन्हांना भृगुलता नावाने धारण केले आहे. आजही त्या विष्णू आपली ती म्हणजे आपलं भृगूंचं जे पाऊल आहे ते मोठ्या मानाने आपल्या हृदयावरती मिरवतात. ती पण माझी विभूती आहे. सृष्टी निर्माण होताना ओम म्हणजे प्रणव प्रगट झाला. नंतर त्रिपदा गायत्री निर्माण झाली. गायत्रीपासून वेदापासून शास्त्र पुराण इत्यादी प्रगट झालं म्हणून प्रणव ही माझी विभूती आहे. जो ओंकाराचे उच्चारण करून माझे स्मरण करून देहत्याग करतो तो परमगतीला पोचतो म्हणून ती पण माझी विभूती आहे. जपयज्ञ म्हणजे भगवंताच्या नामाचा यज्ञ जे विधियुक्त असून दोषरहित आहे ती पण माझी विभूती आहे. सर्व पर्वतात हिमालय पर्वत अत्यंत पवित्र असून अनेक साधकांची जपस्थली आहे ज्याच्यातून गंगा यमुना इत्यादी नद्या उगम पावतात ती पण माझी विभूती आहे. अर्जुना संसारात जिथे कुठे विशेषता दिसून येते ती संसाराची नसून माझी आहे हे अगदी पक्के समज आणि त्यामुळे तुझ्या मनात माझीच महत्ता राहील. माझे चिंतन व प्रेम पण राहील. पिंपळ एक सौम्य वृक्ष असून त्याच्या खाली कोणतेही झाड वाढू शकते. ही एक औषधी झाड असून पूजनीय आहे आणि ती पण माझी विभूती आहे. देवर्षी खूप आहेत, नारदही खूप आहेत पण देवर्षी नारद हा एकच आहे. भागवत रामायण त्यांच्या प्रोत्साहामुळेच वेदव्यास व वाल्मिकीने लिहिले म्हणून ती पण माझी विभूती आहे.
देवर्षी नारद सतत वीणेवर भगवंत नामस्मरण करत असतात. स्वर्गात गायन करणारे जे असतात त्यांना म्हणतात गंधर्व. त्या सगळ्या गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व हा मुख्य आहे. ज्याला अर्जुनाला ज्याने गायन नृत्य शिकवणारा हा चित्ररथ ही सुद्धा माझी विभूती आहे. जन्मदात सिद्ध असलेले कपिल मुनी ही सुद्धा माझी विभूती आहे. ज्यांनी आपल्या आईला कपिल गीता सांगितली ते कपिल मुनी. समुद्र मंथनातून 14 रत्नांपैकी उच्चैश्रवा घोडा जे इंद्राचं वाहन आहे, हा घोड्यांचा राजा आहे, पण ती पण माझी विभूती आहे. ऐरावत हत्ती ही 14 रत्नांपैकी एक, हे पण इंद्राचं वाहन, ती पण माझी विभूती आहे. संपूर्ण प्रजेचे पालन करणारा जो राजा असतो ती पण माझी विभूती आहे. इंद्राचे वज्र जे दधीची ऋषींच्या हाडापासून बनलेले आहे ती पण माझी विभूती आहे. नवीन गायलेली गायला म्हणतात धेनू. सर्व कामना पूर्ण करणारी कामधेनू ही पण माझीच विभूती आहे. संतान उत्पत्तीचा हेतू म्हणजे कामदेव जे आहेत ती तर विभूती माझीच आहे. सर्पाची दोरी समुद्र मंथनाच्या वेळी बनवली होती तो वासुकी, ती पण माझी विभूती आहे. विभूतीमध्ये दिसणारी विलक्षणता ही भगवंताची आहे. 1000 फणा असलेला नाग ज्याच्यावर क्षीरसागरात भगवंत शय्या करतात तो अनंतनाग म्हणजे शेषनाग, ती पण माझीच विभूती आहे. जलतंतूंचे अधिपती म्हणजे वरुण देव, ती पण माझी विभूती आहे. 7 पितृगणात आर्यमा पितर ही पण माझी विभूती आहे. यम हे भगवंताचे भक्त आहेत व लोकपाल असून ती पण माझी विभूती आहे. आसुरी कुळात जन्मलेला हा प्रल्हाद हा मोठा भगवत भक्त म्हणजे हा हिरण्यकश्यपूचा मुलगा, म्हणजे भक्ती करू नको म्हणून वडील म्हणजे त्याला रागवत होते, पण त्यांनी त्यांना न जुमानता म्हणजे भक्ती केली आणि भगवंताचं दर्शन पण त्याला झालंय. कालही देखील भगवंताची विभूती आहे. वाघ, हत्ती, अस्व, चित्ता इत्यादी हिंस्र प्राण्यात सिंह अतिशय बलवान, तेजस्वी, शूरवीर असून जंगलचा राजा आहे आणि ती पण माझी विभूती आहे. विदताचे पुत्र गरुड अत्यंत बलवान, भगवंताचे वाहन उडताना त्यांच्या पंखामधून सामवेदाचा रुचा ध्वनीत होतात, ते भगवंताची विभूती, ती पण भगवंताची विभूती आहे. पवित्र करणारा वायू असून माझी ती विभूतीच आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये राम माझी विभूती आहे. जलचरांमध्ये मगर तर भगवंताच्या चरणापासून निघणारी भगवतपदी गंगा जी हिमालयातून उगम पावते आणि गंगासागरला मिळते आणि सगळ्यांना आनंद देते आणि मुख्य म्हणजे पुण्यकारक आहे असं आपल्या हिंदू शास्त्रात म्हणतात, ती पण माझी विभूती आहे. जितके सर्ग महासर्ग म्हणजे जितक्या प्राण्यांची उत्पत्ती होत असते त्यांच्या आधी मध्य अंतीही मीच राहत असतो. तात्पर्य सर्व काही वासुदेवत आहे. ज्या विद्येने मनुष्याचे कल्याण होते ती अध्यात्म विद्या, ती सुद्धा माझी विभूती आहे. शास्त्रार्थ करणाऱ्यांचा वाद मी आहे. वर्णमालेत सर्वप्रथम आकार येतो. आकाराशिवाय व्यंजनाचा उच्चार होत नाही. आकार ही माझी विभूती आहे. 2 किंवा अधिक शब्द मिळून जो शब्द होतो त्याला समास म्हणतात. दोन्ही शब्द मुख्य असले तर ते द्वंद्व म्हटले जाते आणि ते द्वंद्व ही माझी विभूती आहे. जो कालातीत अनादी अनंत आहे तो काल भगवंतच आहे. परमात्मा अक्षय काल आहे आणि हरण करण्याची विलक्षण शक्ती मृत्यूमध्ये आहे, ती सुद्धा माझी विभूती आहे. मृत्यूनंतर येथील काहीच आठवण राहत नाही, म्हणून ती विलक्षण अशी शक्ती ही माझी विभूती आहे. उत्पन्न होणारा उद्भव मी आहे. कीर्ती, वाक, स्मृती, मेधा, धृती, क्षमा, घृती 7 स्त्रीवाचक गुणही माझी विभूती आहेत. गायल्या जाणाऱ्या श्रुतीत बृहत्साम आणि वैदिक छंदात गायत्री छंद मी आहे. 12 महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना आणि वसंत ऋतू हे सुद्धा माझे लाडके आहेत. या माझ्या दोन्ही विभूती आहेत. छळ करणाऱ्या दूतात व तेजस्व्यामध्ये तेज मी आहे. जिंकणाऱ्यांचा विजय, निश्चय करणाऱ्यांचा निश्चय, सात्विक भाव ही सुद्धा माझी विभूती आहे. वृष्टीवंशीमध्ये वासुदेव, 5 पांडवांमध्ये धनंजय हा माझा खूप लाडका अत्यंत नम्र असा हा धनंजय म्हणजे अर्जुन ही माझी विभूती आहे. मुनी लोकात वेदव्यास, कवीमध्ये शुक्राचार्य ह्या सुद्धा माझ्या दोन्ही विभूती आहेत. दुष्टांना दुष्टतेपासून काढून सन्मार्गावर आणण्यासाठी जी दंडनीती आहे ती सुद्धा माझी विभूतीच म्हटली जाते. विजयेच्छू मधील नीती मी आहे. वाणीचा संयम, मौनामध्ये खूप ताकद आहे, म्हणून प्रत्येकाने मौनाचा आधार थोडा तरी घेतला पाहिजे, ती पण माझी विभूती आहे. कला कौशल्य जाणणाऱ्यात ज्ञान किंवा माहिती ही सुद्धा माझी विभूती आहे. संपूर्ण प्राण्यांचे जे बीज आहे ते मीच आहे. चर अचर सर्व प्राणी मीच आहे आणि ती पण माझी
विभूती आहे. अर्जुनाचा प्रश्न असा होता की आपले चिंतन करत करत मी आपल्याला कसे जाणून घेऊ. त्याच्या उत्तरात चिंतन करण्यासाठी भगवंतांनी आपल्या 82 विभूतींचे वर्णन केले आहे. भगवंत पुढे म्हणतात, अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत लागत नाही. माझ्या विभूतींचा संक्षेपानेच विस्तार प्रगट केला आहे. संपूर्ण संसारात जेथे कुठे सजीव निर्जीव वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, गुण, भाव, क्रिया इत्यादी जे काही ऐश्वर्य, सौंदर्य, शोभा, बलवत्ता दिसेल, तसे जी काही विशेषता, विलक्षणता, योग्यता दिसेल ना, ती सगळी माझ्याच प्रभावानेच आलेली आहे असे तू नक्की समज व माझे समजून चिंतन कर. एक वेश्या सुंदर गात होती. त्याच्यात जवळच्या रस्त्याने एक संत जात होते. संतांनी ते गाणं ऐकलं आणि खुश झाले आणि पटकन म्हणून गेले, काय सुंदर आवाज आहे, काय मधुर आवाजात या गातायत. म्हणजे त्यांचे लक्ष वेश्येकडे न जाता भगवंताकडे गेले की त्या भगवंतांनी आणि किती सुंदर गळा या वेश्येला दिलाय. एखादा उत्तम शिक्षक शिकवत असेल तर उत्तम शिकवण्याची शक्ती भगवंताची आहे, शिकविणाऱ्याची नाही, हे लक्षात ठेवावे. अर्जुना, तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी दिले. हातात लगाम चाबूक घेतलेला मी दिसण्यात अगदी लहान दिसतोय, परंतु या शरीराच्या एका अंशात अनंत कोटी ब्रह्मांड, महासर्ग, महाप्रलय दोन्ही अवस्थेत स्थित आहे. या एकाच अंशाचा एवढा मोठा पसारा असेल तर मूळ परमात्म तत्व अथवा भगवंत यांचा एकंदर महिमा आणि विस्तार कितीतरी मोठा असला पाहिजे, हे अगदी उघड आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या भगवंताला आपण नतमस्तक होऊया. आणि त्या भगवंताच्या पुढे मी आणि माझं म्हणजे किती कप पदार्थ आहे, त्याच्यापेक्षा समुद्राचा वाळूचा कण सुद्धा थोडा मोठा असेल, त्याच्यापेक्षा सुद्धा आपण लहान आहोत, हे थोडंसं लक्षात ठेवूया. आता आजचा जो श्लोक आहे आणि तो आहे 10व्यातला शेवटचा 42वा श्लोक. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेद तव अर्जुन विष्टंभ्याहम इदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. अथवा हे अर्जुना, हे इतके जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे. मी हे सर्व जगत एका अंश मात्राने धारण करून स्थित आहे, यासाठी मला तत्वतः जाणावे म्हणजे झाले. ज्ञानेश्वरीतले अव्यय 308 पासून 317 पर्यंत आहेत, त्यातल्या थोड्याशा आपण पाहूया. अथवा एकले एक बिंब गगनी प्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळीजे. तया ते एकले झणी म्हण तो निर्धन या भाषा नेण काय कामधेनू सवे सर्व स्वहन चालत असे. ती येते जे जेधवा जो मागे ते ते एक सरेची प्रसवू लागे तेवी विश्व विभव तया अंगे होऊन असती. तरी आता साधारण आणि सांगू ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू वाया आपुले मती वंगू भेदाचा लावावा. तेवी पै सूर्यबिंबासी पोट पाठी पाहता मासेला आपुली दिठी तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. आता पै माझेनी एक अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडुली सरिसे साम्ये मज. आता आपण त्याचं थोडंसं विवरण करूया. या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. जेव्हा अर्जुनानं देवा मला तुझ्या दिव्य शक्तीचं परिपूर्ण असलेल्या मुख्य विभूती सांग असं म्हटलं, तेव्हा भगवंतांनी आपल्या नानाविध अशा अनेक विभूती सांगितल्या आणि म्हणाले, माझ्या असंख्य विभूती आहेत, अरे मी सांगणार तरी किती आणि ऐकणार तरी तू किती. यासाठी तुला यातलं एक वर्म सांगतो आणि तेवढं ध्यानात ठेव. या संपूर्ण विश्वाचं आद्य कारण मी आहे, म्हणून हे सर्व विश्व माझं स्वरूप आहे, यात उच्च नीच असा भेद नाही. म्हणून सामे थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे एक नीचे ऐसे मानावे वस्तू जाताते. आता पै माझेने एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडून थरीसे साम्ये भज. हे सगळं विश्व मी माझ्या योग मायेच्या केवळ एका अंशानं धारण केलं आहे. हे जग माझाच एक अंश आहे, म्हणून भेदभाव टाकून सर्वांठाई समभाव ठेवून तू माझं भजन कर. श्रीकृष्णाचं हे वचन अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये ईश्वराच्या विराट अभिव्यक्तीचं दर्शन घडवलं आहे. हे सर्व जगत ईश्वर आहे, पण ईश्वर जगापुरताच मर्यादित नाही, तर त्याहूनही खूप मोठा आहे. या जगासारख्या अनंत विश्वांना निर्माण करण्याची त्याची क्षमता आहे. तो अस्तित्वाचं मूळ आहे, आदिबीज आहे. त्यातून दुसरं बीज अंकुरित होऊन
दुसरं विश्व उत्पन्न होऊ शकेल आणि ते दुसरं विश्व सुद्धा त्याचा एकच अंश असेल. हे जग त्याची एक अभिव्यक्ती आहे आणि आपल्या योगमायेच्या एकेका अंशानं अशी असंख्य विश्वे निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. योगमाया ही ईश्वराची स्वाभाविक शक्ती आहे आणि तिच्यामुळे निर्गुण निर्विशेष ब्रह्माच्या ठिकाणी विश्वाभास उत्पन्न होतो. सच्चिदानंद रूप परब्रह्माच्या ठाई जड आणि दुःखरूप सृष्टीचा आभास निर्माण होतो. ईश्वराची ही योगमाया जादूगारी नाही, मायावी फसवी आहे. तिच्या अंगी जे नाही ते दाखवण्याची कला आहे. जग हे त्या मूळ ऊर्जेचे एक गहन रहस्यमय स्वप्न आहे. ईश्वरानं इच्छा केली आणि जग दिसू लागलं. याचा अर्थ आपल्याला दिसतं ते नाही असं नाही. समजा पायाला ठेच लागली तर रक्त येईलच, कारण दगड ये आणि पाय ये, पण त्या असणेपणाचं ज्यामुळे आपण आकाराला आलो त्याचं कारण त्याचं मूलभूत तत्व वस्तू नाही, पदार्थ नाही, ते विचार आहे आणि तो उत्पन्न होतो, काही काळ राहतो आणि विलीन होतो. अशा या क्षणभंगू जगातल्या विभूती म्हणजे सागरावर दिसणाऱ्या लहरी आहेत. लहरीमध्ये सागर आहे, पण लहर म्हणजे सागर नाही, कारण लहरीशिवाय सागर असू शकतो, परंतु लहर मात्र सागराशिवाय राहू शकत नाही. सागर लहरीहून विशाल आहे, खोल आहे. पशु पक्षी माणसं जे दिसतं ते सर्व या विराट आणि अथांग सागरासारखे असणाऱ्या परमात्म्याचे अंश आहेत. त्याच्या अधिष्ठानावर जन्मतात, नांदतात आणि पुन्हा त्याच्यातच विलीन होतात. जो नित्य तो परमात्मा, जी क्षणिक ती लाट, त्याची एक एक विभूती म्हणून त्याला जाणायचं असेल तर त्या लाटांच्या मुळाशी गेलं पाहिजे, त्यात बुडी घेतली पाहिजे. नुसतं किनाऱ्यावर बसून लाटांचं निरीक्षण करीत राहिलं, विभूती योगाचा या अध्यायाचं पारायण करीत राहिलं तर त्यांना धारण करणाऱ्या अथांग विराट सागराचं दर्शन आपल्याला होणार नाही. परमात्म्याची गळाभेट होणार नाही. विचार बुद्धीचं जाणणं हा केवळ किनारा आहे. सागरात बुडी मारणं हे आपले ध्यान आहे. सागराच्या तळाचा वेध घेणं ही आपली साधना आहे. सर्व विभूती त्यांच्या विस्ताराचं आणि विभूतिमत्वाचं कारण असणाऱ्या परमात्म्याची प्रतीके आहेत म्हणून, परंतु प्रतीक म्हणजे प्रतिमा नाही. आपण प्रतीकाचीच पूजा करतो करीत त्याच्या भोवतीच घोटाळत राहिलो तर प्रतिमेपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून प्रतीके केवळ मैलाचे दगड आहेत, मार्गदर्शक आहेत, महायात्रेवरच्या मार्गावरील खुणा आहेत, अंतिम गंतव्य नव्हेत, हे पक्का लक्षात ठेवून साधकानं त्यांना पार करून त्यांच्या अधिष्ठानी केंद्रस्थानी जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता आपण आजचा विचार मी तुम्हाला सांगते. सगळ्यांनी डोळे मिटा, मन शांत करा, मनातले सगळे विचार काढून टाका आणि मी सांगते ते ऐका. भक्तीने जो मला काहीही देतो त्याचा मी स्वीकार करतो. मला सोनं चांदी हिरे मोती काही नको, फक्त मला प्रेम हवंय. प्रेमानं दिलेलं पान फूल पाणी याचा स्वीकार करतो. तसा उदाहरणार्थ सुदामाने दिलेले काळे कुळकुळीत 2 मुठी पोहे त्यांनी आनंदाने खाल्ले आणि त्याच्यामधील भरभरून त्याला सुदाम्याला दिलं आणि तो आपल्या रुक्मिणीला म्हणतोय, या पोह्यांना चव इतकी अवर्णनीय आहे की मी असे आतापर्यंत खाल्ले नव्हते. इतका भगवंत आणि भावाचा आणि प्रेमाचा भुकेलेला आहे. जो खऱ्या मनाने मला शरण येतो त्याला मी कधीच सोडत नाही. आपण विचार करतो की मी खूप पापी आहे, चुकलो आहे, पण कृष्ण म्हणतात, अरे तू शरणागती पत्करलीस ना, आता मी प्रत्येक बंधनातून तुला मुक्त करेन. एक चोर होता आणि छोट्या मोठ्या चोऱ्या तो खूप करायचा. त्याला जेलमध्ये टाकले. तिथे त्याला गीता मिळाली, ती त्यांनी पूर्णपणे वाचली आणि श्रीकृष्णाला शरण गेला. तो पुढे साधू झाला. ते साधू म्हणजे कृष्णदास. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय.